राहुरी तालुक्यातल्या मानोरी ग्रामपंचायत हद्दीत एक 12 वर्षीय परप्रांतीय मुलगी पतंग उडवताना विहिरीमध्ये पडली आणि तिचा पाण्यात बुडून दुर्दैवी अंत झाल्याची दुर्दैवी घटना सकाळच्या सुमारास घडली। नेपाळ येथील एक कुटुंब राहुरी तालुक्यातल्या मानोरी ग्रामपंचायत हद्दीत खेडेवस्ती रोड परिसरात राहत आहे। मयत मुलीचे वडील एका हॉटेलमध्ये आचारी म्हणून काम करतात। त्यांना 2 मुलं आणि 2 मुली आहेत। त्यापैकी बिनिता विष्णू थापा ही 12 वर्षांची मोठी मुलगी असून ती 5वीच्या वर्गामध्ये शिक्षण घेत होती। सुमारे 5 महिन्यांपूर्वी ती नेपाळ येथून आली होती। मुलीनं हट्ट केल्यामुळे तिचे वडील विष्णू थापा यांनी तिला पतंग आणून दिली। दिनांक 10 जानेवारी 2025 रोजी सकाळी 8:30च्या सुमारास ती मुलगी इतर मुलांसोबत आपल्या घराजवळ पतंग उडवत होती। पतंग उडवत असताना ती मुलगी तिथे असलेल्या एका विहिरीमध्ये पडली आणि पाण्यात बुडू लागली। तेव्हा इतर मुलांनी आरडाओरडा केला। त्यावेळी परिसरातील सर्जेराव जाधव, तुषार बाचकर यांनी ताबडतोब धाव घेऊन विहिरीमध्ये उड्या मारल्या आणि पाण्यात बुडालेल्या मुलीचा शोध घेतला। त्यानंतर मुलीला दोरीनं बांधून विहिरीतून बाहेर काढण्यात आलं। सचिन धसाळ आणि सचिन गुंजाळ या रुग्णवाहिका चालकांनी तिला तातडीनं राहुरी येथील ग्रामीण रुग्णालयामध्ये उपचारासाठी आणलं। मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तिला तपासून उपचारापूर्वीच मयत घोषित केला। यावेळी मयत बिनिता या मुलीच्या नातेवाईकांनी रुग्णालय परिसरात मोठी गर्दी केली होती। या घटनेमुळे परिसरातून हळहळ व्यक्त करण्यात येत आहे। एसएन मीडियासाठी प्रतिनिधी गोविंद फुनगे, राहुरी।